हॅलो फ्रेंड्स, मी आता आलेले आहे भिगवण इथल्या वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये. तर आता मी इथे बोट सफारी थ्रू मी बर्ड वॉचिंग करणार आहे. भिगवण येथील वाईल्ड लाईफ सेंच्युरी येथे बर्ड वॉचिंगसाठी जाण्यासाठी तुम्ही पुण्याहून तुमचे पर्सनल व्हेकल घेऊन जाऊ शकता. हे ठिकाण पुण्यापासून साधारणतः 100 किलोमीटर दूर आहे, भिगवणमधील कुंभारगाव येथे. बर्ड वॉचिंग सफारीसाठी आम्ही अग्निपंख फ्लेमिंगो पॉईंट यांच्या संचालकासोबत संपर्क साधला होता आणि त्यांच्या थ्रूच आम्ही ही बर्ड वॉचिंगची बोट सफारी केली. आमच्यासोबत जो नावाडी त्यांनी दिला होता तोच बर्ड वॉचिंगसाठी गाईडही होता. त्याने आम्हाला खूप छान अशी माहिती सांगितली. भिगवण येथे दरवर्षी असंख्य विविध प्रकारचे पक्षी जसे की फ्लेमिंगो, पेंटेड स्टॉर्क, ब्राऊन हेडेड गर्ल, पॉन्ड हेरॉन, ग्रे हेरॉन आणि असे असंख्य मायग्रेटरी बर्ड्स विविध देशातून येतात, स्थलांतर करतात. तुम्हाला जर का बर्ड वॉचिंगसाठी जायचे असेल तर त्याचा सीझन नोव्हेंबर ते मार्च असा आहे. पण यावर्षी आम्ही एप्रिलमध्ये जाऊनसुद्धा आम्हाला अनेक पक्षी पाहायला मिळाले. हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय असा अनुभव होता. बर्ड वॉचरसाठी ही एक सुंदर पर्वणी असणार आहे. त्यामुळे बर्ड वॉचरनी इथे अवश्य भेट द्या आणि याचे संपूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेतच. या मासेच खाते हे सगळे पक्षी. नाही, हे एशियन स्टॉक जे आहेत ना पाण्यामध्ये शेंग शिपले जे आहेत ना, ते शेंग शिपले ते फोडून खातात. अच्छा, त्यामधलं कीटक आहेत. बाकीचे आहेत ते वगैरे कीटक वगैरे फिश वगैरे खातात. पक्षांचे लक्ष थवे, पक्षांचे लक्ष लक्ष थवे, गगनाला पंख नवे, पक्षांचे लक्ष थवे.